So, hello everyone. आज खूप दिवसांनी after a long time I'm gonna planning to make some instant content. Actually, I had posted two videos, some generals and some basics about what I did and what my perspective about what I am doing and all. And जे काही जनरल थिंग्स आहेत, जे काही मी केलं, जे काय केलं त्याबद्दल 2 शॉर्ट्स आणि एक यूट्यूबला जस्ट ट्राय करतोय एक्सप्लोर करायचा. दॅट्स व्हॉट आय एम डूइंग. रिसेंटली आय कन्क्लुडेड माय फर्स्ट सेमिस्टर. ऑलमोस्ट कन्क्लूड केली आहे. काही गोष्टी ऑलमोस्ट छोट्या गोष्टी पेंडिंग आहेत. अदरवाईज सेमिस्टर संपलेली आहे. आय थिंक आय विल स्टार्ट माय नेक्स्ट सेमिस्टर इन जानेवारी एंडिंग and it will conclude in August itself, before August. But why I'm making this video, the reason behind that, before 2-3 weeks very hectic schedule, from that I went out, and as an international student तुम्हाला किती काय फेस करावं लागतं ह्याचं मी खूप मोठं वजन पाहिलं ह्या 2-3 आठवड्यापूर्वी. द रिझन इज दॅट की तुम्हाला जो टास्क दिला, जे असाइनमेंट, बिकॉज हिअर द फॅक्टर ऑफ असेसमेंट्स आर टू डिफरंट. Especially you have to make different kind of presentation, you have to make different kind of assignments, you have to have some research oriented work. So here how you are making yourself creative to creating any good essay or any presentation, that is more crucial. But विषय एवढाच होतो की त्याच्या यायला करता करता डोक्यात एवढे विचार असते. तुम्हाला तुमचं सकाळचं उठून सगळं बघायचं असतं, तुम्हाला नाश्ता, जेवण हे तुमचं बघायचं असतं आणि हे सगळं करून यू हॅव टू स्केड्यूल युअर दिस असाइनमेंट स्केड्यूल अँड ऑल. सो ते खूप हेक्टिक होतं. सो किती कस लागतोय, किती काय होतंय, तुमचे स्किल्स किती लागतात, काय लागतात, ह्याचा इथं मला खूप चांगला कस लागायचा कसा हे माझं माझ्यात बघायला भेटलं. सो सांगण्याचा उद्देश हाच की जी इंडियातली अकॅडमिक सिस्टम आहे आणि जे इंडियात आपण जे करतो, ऑब्वियसली भरपूर जण चांगल्या गोष्टी करतायत. बट इथं ना, इन UK इटसेल्फ दे आर मोर स्पेसिफिक विथ द टॉपिक अँड द कन्सेप्ट. ॲक्च्युली त्यांना फापट पसाराच नको आहे. बाबा बाबा हे एवढंही तर तेवढंच द्या. सो त्या प्रकारे काम करायला लागलं. खूप खूप डिफिकल्ट काम ते होतं, कारण नव्हतं कधी एवढं फेस केलं. सो पण बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित कन्क्लूड केलं अँड करावं लागलं. असं बी नव्हतं की काय तुम्ही बायपास वगैरे करू शकता. तुम्ही तुम्ही कशाप्रकारे तुमचे स्किल यूज करता, कम्प्युटर स्किल असतील, तुमचं OMS ऑफिसचे स्किल असतील. सो आता ह्या लेवलला तुम्हाला जास्त कोण सांगणार नाही, कारण तुम्ही आता पोस्ट ग्रॅज्युएशन करताय म्हटल्यावर यू शुड नो एव्हरीथिंग, एव्हरी स्टॉप्स, एव्हरी सिस्टम्स वेल. अँड नसेल माहीत तर there is only one option. You can Google it and just explore yourself as much as you can using any kind of stuffs. बट तिथं तुम्हाला कितीही चॅलेंज करताय ह्याच्यातून तुमची आय थिंक तुमचं प्रोडक्शन खूप वाढतं. प्रोडक्शन इन द सेन्स म्हणजे तुमची एनहान्समेंट होती तुमच्या प्रत्येक गोष्टीमधली. सो ते हे 2 आठवडे खूप स्टफ्स हेवी होते. सो ते एक हे करायला भेटलं आणि सायमल्टेनियसली आय एम ऑल्सो डुइंग माय पार्ट टाईम. So including part time, including your assignments and all, hectic schedule, very very brainstorming, and it's very overwhelming, and it literally die and do situation. So I think बी ऑनेस्ट प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्केड्यूल करून आय थिंक कन्क्लूड केल्या. नो वरी अबाउट दॅट. अँड लास्टली ह्या विषयावर बोलायचं म्हटलं तर मॉरल ऑफ द स्टोरी दॅट इज how you are honest with your work, how you are honest with your every day's schedule, and how you are honest with your things that you are doing. And especially most crucial thing that you have to keep constantly, keep consistently
that is your mentality, because in UK this is the one important factor for that we didn't prepare before come to UK. सो तुमची मानसिक स्थिती व्यवस्थित राहणं खूप गरजेची. जर ती चांगली स्थिती असेल तरच तुम्ही चांगलं आउटपुट काढू शकता. रादर एम्प्टी माइंड्स डेव्हिल वर्कशॉप, ती म्हण खूप प्रसिद्ध आहे. आय थिंक त्या म्हणीचं मला अर्थ इथं चांगला कळायला लागला आहे. सो तीच होती. तर अदरवाईज आता काय महिनाभर सुट्ट्यात काय 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 काम काय करायचं, काय काय सगळं तीच चाललंय. पण आय थिंक मी एव्हरीवन हॅज देअर ओन प्लॅन्स, बट माझा प्लॅन काय जास्त काय हेक्टिस नाही आहे. आपले ॲज अ स्टुडंट जो आपला रूल आहे 20 तास काम करणे आठवड्यात, सो मी तेच करणार आहे. आणि ट्राय करतोय नवीन नवीन गोष्टी ॲब्झॉर्ब करण्याच्या. नवीन नवीन द सेन्स म्हणजे त्या माझ्यासाठी न्यूट्रिशनल आहेत आणि त्या कुठेतरी एक चांगल्या प्रकारे लाईफला एक्झिक्यूट करण्यासाठी कुठेतरी हेल्प करत आहेत. सो ऑब्व्हियसली मी त्या गोष्टीचं एक चांगलं हे करतोय. अँड मध्यंतरी बी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की काही जणचं असतं ड्रीम किंवा की क्युरिओसिटी बाहेर जायचं, हे ते सगळ्या गोष्टी. बट माझं एक ऑनेस्टच मत आहे, जी मी आत्तापर्यंत सगळं एक्सपिरियन्स करतोय, की ठीक आहे जाण्याबद्दल दुमत नाही, काय नाही. एकच सिम्पल फंड आहे. तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला ही सगळा कट काढायची तयारी आहे का? तुम्हाला सगळं ही श्वासाची तयारी आहे का? आणि 2 पैशाचं कसं नीट वापर करायचा ही जर तुमची मानसिक स्थिती असेल, तरच तुम्ही स्टेप अप करा. कारण बी ऑनेस्ट, जी माझ्या मनाला पडतं, दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग टू यू. अँड व्हॉट आय कॅन सी युजुअली इज मेनी आर एक्सप्लोरिंग मस्ट. सो त्याला मराठीत म्हण आहे आणि आपल्यात तर ते लय फेमस आहे, ढावळ्या शेजारी बांधला पावळा वान नाही पण गुण लागला. वान बी लागतो गुण बी सगळंच लागतं इथं आल्यानंतर. कारण कसं इथं आलं की तुम्ही मोकळा असता, त्यामुळे तुम्हाला लय फावल्या गोष्टी सुचतात. सो खरंच असेल ठीक आहे, केलं पाहिजे. आय एम नॉट डिनाईड अबाउट दॅट. इफ यू आर हिअर सो यू कॅन एक्सप्लोर, बट देअर शुड बी सम स्पेसिफिक टाइम schedule to एक्सप्लोरिंग different stuff. See, in UK मल्टिपल थिंग्स यू कॅन एक्सप्लोर. बट तुम्हाला सायमल्टेनियस तुमचं अकॅडमी खूप महत्त्वाचं आहे. कारण इथं लास्टला खूप प्रेशर आहे येतं, कारण मी लोकांची खूप जवळ सिच्युएशन, माझी पण लास्टला खूप पळापळ होती, ऑब्व्हियसली त्यांची होती. पण लास्टला आय थिंक जे काय करतो त्यातून परत काहीतरी वेगळं आउटपुट येण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला त्यात ऑलरेडी झोकून देऊन सगळ्या गोष्टी बिफोर सम डेज ॲगो फ्रॉम द डेडलाईन यू शुड एक्झिक्यूट एव्हरीथिंग दॅट यू हॅव टू डू व्हेरी वेल. सो हाच एक फंड आहे, जे मला तिथे ते सगळ्या गोष्टी बोलतोय. असं काही स्पेसिफिक कंटेंट ठरवला नाही, काय बोलायचं वगैरे काय नाही. सो हां, आता क्रिसमसच्या सुट्ट्या लागतात, त्यामुळं काय महिनाभर निवांत असतं, महिना दीड महिना ऑलमोस्ट सुट्टी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वातावरण, आता सध्याचं वातावरण परिस्थिती. आज लेट उठलो, पण सकाळ झाल्यागतच वाटते आता पण. सकाळ संध्याकाळ दिवस काही फरक कळेना, त्यामुळे खूप डिप्रेस वातावरण होते. आणि तसं काही जास्त काही हे नाही. आणि तसं मला इंडियात आपल्याला उठसूट चहा बी प्यायची सारखी सवय, इथं तीच करतोय. बाकी कशाची सवय नाही, पण चहाबद्दल काही कॉम्प्रोमाइज नाही. सो आय एम डुईंग दॅट. अँड वन मोर थिंग दॅट आय वुड लाईक टू ॲड ऑन इट, जी मला आता आलं ती सांगतो. जस्ट ट्राय टू मेंटेन युअर मेन थिंग्स दॅट इज मोर इम्पॉर्टंट टू युअर लाईफ, मोर इम्पॉर्टंट युअर गोल, करिअर. त्यासाठी जरा थोडंसं कुठंतरी वाईज एक्झिक्युशन ठेवायचा प्रयत्न करा. कारण ॲट द एंड तुम्हाला तुम्ही किती गेन करताय, काय करताय याला महत्त्व नाही. एक चांगल्या ह्युमॅनिटीला खूप महत्त्व आहे. सो तुम्ही एक चांगल्या प्रकारचं एक स्वतःला बी एन्हान्स करा, नवीन नवीन गोष्टी करा. फक्त अकॅडमिकच नाही तर सायबरच्या खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. लाईक मोटिवेशनल नाही म्हणते, मोटिवेशनल हा गोष्टच जरा वेगळी आहे. सो तुम्हाला एक गोष्ट करायची तर तुम्हाला करायची. सो मोटिवेशनची आय थिंक काय जास्त काय त्यात हे नाही. सपोज तुम्हाला ते करणं भागायचं तर आय थिंक कशाला मोटिवेशन करायचं. ठीक आहे, ऑब्व्हियसली मोटिवेशन इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एव्हरीथिंग्स. बट मोटिवेशनला अशा प्रकारे घ्या की ठीक आहे बाबा, की त्या मोटिवेशनने तुम्ही थोडं एन्हान्स होचाल त्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी चांगल्या प्रकारे समअप करायला. सो त्या प्रकारचं एक ते आहे. कारण लास्टली मी आय थिंक मी पण जरा रिसर्च वाचल्यामुळे मी जरा पॉडकास्ट वगैरे जरा ते शॉर्ट व्हिडिओ बघतो.
कारण आय हर्ड वन थॉट फ्रॉम इलॉन मस्क. म्हणजे एलॉन मस्कची त्यांची नव्हती पॉडकास्ट, दुसऱ्या पॉडकास्टमध्ये त्यांचा उल्लेख केला होता की देर इज वन रिपोर्टर हू आस्क वन क्वेश्चन टू एलॉन मस्क. द क्वेश्चन वॉज what is the motivation for you, because Elon Musk one of the richest person in the world itself, and he is running one of the biggest organization about space research, which is SpaceX. खूप डेंजर माणूस आहे खूप, आणि त्याचं थॉट प्रोसेस वेगळी. सो त्यांनी एक कोट म्हणले तुम्हाला खूप चांगला, आणि मी तो त्याचा खूपच मोठा डायहार्ड फॅन आहे. जास्त काही त्याचं माहीत नाही, पण त्याचा मी खूप मोठा फॅन नाही, पण मी त्याला खूप मोटिवेटेड पर्सन मानतो माझ्यासाठी. The reason behind that, the reporter was asked to Elon Musk, what makes you motivate to doing this kind of task very heavily. Rather, it fails a lot doing those kind of things. So he said, suppose I made myself to do, I have to do these kind of things, this kind of schedule, and this kind of big projects. If I made it myself, so why should I look for the motivation? If I do it, I'll do it, and I have to do it. I should do it. सो सांगण्यात तात्पर्य एवढंच की एखादी गोष्ट आपल्यासाठी गरजेचं आहे, आणि त्यासाठी आपण काहीतरी बघतो, आणि त्याच्यानंतर आपलं काहीतरी कुठेतरी हायलाईट होणार आहे. सो काय गरज आहे? सो ह्या प्रकारच्या गोष्टी आहेत. ॲट कुठलीही गोष्ट असो, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असू द्या, कुठलंही करा. असं नाही की इथे बाहेर झालं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. देर आर मल्टिपल थिंग्स यू कॅन डू. मग म्हणायचं तात्पर्य एवढी काय असू द्या, काय असू द्या, कुठेतरी समाधान सगळ्या गोष्टी होऊ द्या, आणि त्यातून काहीतरी तुम्हाला वाटतं की यायला काहीतरी येऊन ह्या उभ्या आयुष्यात काहीतरी केलं. आता एक दिवस असा बी येणार आहे की त्या दिवसानंतर कधी सकाळ होणार नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. सो त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारे तुमचं गोष्टी करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठं द्या, कुठल्या देशात जावा, कुठं काय करा, काय नाही. जे काय करणार त्यात तुमचं समाधान पाहिजे, काहीतरी कामाला पाहिजे. म्हणतात पैशाचं सॉंग घालून, ठीक आहे, ऑब्व्हियसली पैसा पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत, बट ॲट द एंड तुम्ही एक चांगला माणूस असणं गरजेचं आहे. तुम्ही जर चांगला माणूस नसेल तर आय थिंक ठीक आहे. असं नाही म्हणत काय की सगळे असतात, सगळ्यांच्या लॅगॅस असतात. स्पेशली इन माय केस, मी पण खूप साऱ्या गोष्टी फेस ऑफ केल्यात, व सिच्युएशन झाल्यात माझ्याकडून. आय अग्री अबाउट दॅट, आय एम नॉट डिनायड अबाउट दॅट, बट द थिंग इज दॅट की मी ट्राय केलं ऑलवेज सगळ्या गोष्टीत स्ट्रीमलाईन राहायचं, सगळ्या गोष्टी हे करायचं, पण आय थिंक काही गोष्टीसाठी आय थिंक मला खूप वेळ लागला. नो वरी अबाउट दॅट. बट राईट नाव व्हॉट एव्हर आय एम डुईंग, आय थिंक आय एम डुईंग माय बेस्ट. आय एम जस्ट ट्राईंग टू बी ऑनेस्ट विथ एव्हरी वर्क, एव्हरी स्टेप्स. As a result, I know that definitely it will worth, and I'll get those kind of things that I expected for myself. I don't have bigger expectation. Don't have bigger dreams to after that dream I'll be on cloud nine. Never ever. I just want to be very satisfactory person in my life, and that what I looks. So हाच विषय, बाकी काय जास्त काय नाही. सो जे काय कराल ते व्यवस्थित करणंच गरजेचं आहे, बाकी काय नाही. कारण हे खूप बाहेर येणं बी खूप सोपं नाही. तुम्ही एवढ्या तुमच्या घरापासून दुरून राहता, तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या असतात, आणि कधी कधी मेंटल डिस्टर्ब होती. हे तर कसं तुम्हाला आयसोलेट राहावं लागतं, तुम्हाला जास्त क्लोज आहे, ठीक आहे. एक्सटर्नल केस तुम्हाला चांगले मित्र भेटतील, कधी कधी तुम्हाला नाही भेटतील, आणि ऑब्व्हियसली आय डोंट थिंक इन बाहेर साईडला एवढं इझी असतं, कारण इट्स डिपेंड विथ मराठीत परत एकदा म्हणे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. So multiple person have multiple personality, but some other are nutritional, but some are very infectious. So be aware of that. बाकी काय जास्त काय नाहीच, चाललंय रोजचं आपलं सगळ्या स्केड्यूल वगैरे सगळं पूर्ण करणे व्यवस्थित, बाकी काय नाही. जे कराल तेच फक्त प्रमाणपणे गरजेचं असतं. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही बाहेर जाता, किंवा जेवढा घरापासून लांब असता, ह्या गोष्टी तुम्हाला चांगलं ज्ञान कळतं. घरात असल्यावर कसं सगळं ऐकतं मिळतंय, तुझ्या आईला काय डोक्याला ताण नाही, काय नाही, काय नाही, करायचंय, खायचंय, नुसतं ह्या फॅप्या करायचं, तेव्हा त्या गोष्टीचं काही नसते. सिमिलरली मे बी इंडियात असताना ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, पण राईट नाव आय गॉट टू नो द व्हॅल्यू ऑफ दॅट होम प्रिमाइस अँड ऑल. कारण जेवत्या ताटात बी आमच्या आजीला मी अर्धी भाकरी मागितली ना, भाऊ ठीक आहे, एक भाकरी खाली, अर्धी भाकरी दे, दुधाच्या काल्यात ती एकच भाकरी देणार, म्हणजे म्हणणार नाही अर्धीच भाकरी का. सो मी हा एका एक्झाम्पल दिलं, कारण ह्या गोष्टी इकडं नाहीत. सो त्यासाठी तुम्हाला हे सगळं प्रेशराईज सिच्युएशन फेस करावी लागते, आणि दॅट इज द रिझन तुम्हाला सपोज जर इन केस तुम्ही येणार असाल, तर तुम्ही मेंटली खूप प्रिपेअर होणं गरजेचं. बाकी सगळ्या गोष्टी करणे गरजेचे होत्यात, पण तुम्ही मेंटली प्रिपेअर राहणं गरजेचं आहे, बाकी काय नाही.
सो तेच आहे. हे तर शिकण्यासारखं आहे. म्हणजे अकॅडमीबद्दल माझा रिग्रेट नाही. बट कल्चर अँड ऑल इट्स टू हॉरेबल बिकॉज वी नेव्हर एक्सपिरियन्स दिस काइंड ऑफ कल्चर, दिस काइंड ऑफ पीपल अँड दिस काइंड ऑफ थिंग्स. Wherever you go, you have to, tackle with new situations, new peoples, new communication styles, and it was challenging for me. But still, I'm just, engulfing as much as with that particular environment, and definitely, it's good for me. And I'm just trying to, utilizing myself more and more in good things. सो हीच एक नॉर्मल व्हिडिओ होते. वाटलं शेअर करावं. बाकी काय जास्त काय आपण काय कंटेंट क्रिएटरचा काय मोठा काय शौकीन नाही. पण जे वाटलं ते बोलायचा प्रयत्न केला. बाकी काय जे आहे तेच सगळे व्यवस्थित. तेच जे काय कराल, जे काय व्हायचं असेल ते असे प्रयत्न असणं गरजेचं आहे. कारण आय थिंक करावं लागतं. करावं लागतं. वी डोंट हॅव एनी काइंड ऑफ ऑप्शन्स. ठीक आहे. चलो. बाय बाय.